नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा व संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार का? कधी, किती आणि कशामुळे होणार? काय सध्याचे भाव आहे? कांद्याच्या भावात कुठे भाव वाढ झालेली आहे? 3,000 रुपयाचे भाव कुठे मिळाले आहे? त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाची घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न आहोत. तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं आपले कमेंट म्हणजेच घंटा असू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्व दर पोहोच असते. चला आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहे. करू शकता एकंदरीतच कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक. अहिल्यानगर या मार्केटमध्ये कांद्याला मिळाला 3,000 रुपयाचा भाव. गेल्या अनेक दिवसापासून दबावात असणारा कांदा बाजारात आता हळूहळू तेजीत येत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नगर जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या मार्केटमध्ये लाल कांद्याला तब्बल 3,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाले. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. महाराष्ट्रात लाल, रांगडा आणि उन्हाळी अशा 3 प्रकारच्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. यातील लाल कांदा जास्ती दिवस साठवता येत नाही. यामुळे कसाही भाव मिळाला तरी देखील लाल कांदा काढणी झाल्याबरोबर शेतकऱ्यांना इलाज म्हणून काही दिवसातच विकावा लागतो. हेच कारण आहे की अनेकदा लाल कांदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचा विषय ठरतो. मात्र यंदा लाल कांद्याला बाजारात समाधानकारक दर मिळत आहे. नगर जिल्ह्यातील नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल झालेल्या लिलावात कांद्याला तब्बल 3,000 रुपये प्रति क्विंटल का असा कमाल भाव मिळाला. यामुळे नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, विशेषतः नेप्ती कृषी उत्पन्न बाजार समिती परिस्थितीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. धन्यवाद. भेटूया पुढे.